नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रियांकास किचनमध्ये फक्त लसणाच्या फोडणीपासून कोणतंही वाटण न वापरता चमचमीत अशी फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, इथे मी फ्लावरची सुक्की भाजी बनवण्यासाठी एक फ्लावरची गड्डी घेतलेली आहे आणि तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे। पहा, यामध्ये आळी वगैरे असते ना, ते स्वच्छ निवडून घ्यायची पाहून आणि अशा छोटे छोटे ह्याचे तुऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता गॅसवरती मी पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं आपल्याला 1 पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी नॉर्मल हळद घालून घ्यायची। पहा, आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा फ्लावर फक्त 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। आता झाकण ठेवून ह्याला वाफवून घेऊ। आता इकडं आपलं फ्लावर वाफलतंय, ते तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेतलेली आहे। पहा, मी तर इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। फक्त आज आपण लसणाच्या फोडणीमध्येच हा फ्लावर मस्त असा बनवणार आहोत ना, त्यामुळे लसूण थोडासा जास्त वापरायचा। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 5 ते 6 पानं कढीपत्त्याची चिरून घेतल्यात। चिरून घेतल्यामुळे काय होतं, मुलं निवडत नाही आणि पोटामध्ये त्यांच्या कढीपत्ता जातो, तो आरोग्यासाठी चांगला असतो। तर 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय पहा, आणि 1 चमचा घरगुती पद्धतीचं काळं तिखट घेतलेलं आहे। थोडीशी जिरी घेतलेली आहे फोडणीसाठी, मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे चवीपुरती आणि मीठ पण चवीपुरतं घेतलेलं आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। पहा, 3-4 मिनिटं मी हा फ्लावर छान असं वाफवून घेतलेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि एक खाली असं मी कटोरा घेतलेला आहे आणि वरती चाळण ठेवलेली आहे। पहा, अशा पद्धतीने त्या पातेल्यामधला सगळा फ्लावर या चाळणीवरती ओतून घ्यायचा। थोडंसं थंड पाण्याने असं वरनं हे करून घ्यायचा आणि निथळून द्यायचा। झटपट अशी आपली ही मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही अशी सुकी भाजी भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी बनवू शकता। एकदम पटकन अशी तयार होते, कुठलंही वाटण न वापरता। तर आता पुढच्या कृतीकडे वळूया। फ्लावर धुवून घेण्याचं कारण असं आहे की किंवा उकडून घेण्याचं कारण असं आहे की फ्लावरला जो आंगचा जो उग्रपणा असतो ना, त्या उग्रपणामुळे मुलं भाजी खात नाहीत। त्यामुळे भाजी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये जर आपण वाफवून घेतली तर तिचा उग्रपणा पण कमी होतो। आणि दुसरं म्हणजे शेतकरी या फ्लावरवरती कीटकनाशकांसाठी भरपूर फवारणी करतात। तर त्यासाठी हळदी मिठाच्या पाण्यामध्ये हा फ्लावर नक्की थोडासा वाफवून घ्यायचा, 25 ते 30%। तर पुढच्या कृतीकडे वळूया। आता फोडणीसाठी मी गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे। पहा, आता तेल आपल्याला छान प्रकारे तापवून घ्यायचे। 2 चमचे मी तेल घातलेलं आहे यामध्ये। आता यामध्ये घेतलेली मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायची, म्हणजे ती खाताना अशी कडवट लागत नाही किंवा कचकच लागत नाही। आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला घेतलेला जो लसूण आहे ना, तो घालून घ्यायचा। लसूण मी ते जास्त वापरलेला आहे, कारण आपण फक्त लसणाच्या फोडणीमध्येच ही भाजी कुठलंही वाटण न वापरता एकदम पटकन अशी तयार करणार आहोत। त्यामुळे लसूण एकसारखा हलवत मस्त असा ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा। फ्लावरला आहे ना, एकदम मस्त अशी आमची चव असते। पहा, छान चव असते ह्या फ्लावरच्या भाजीला। पण काही मुलांना किंवा घरातल्यांना फ्लावरची भाजी आवडत नाही, तर तुम्ही अशी वाफवून केली तर आवडीने खातील। आता कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता असा बारीक कापून टाकला की मुलं आपसूक खातात, निवडून टाकत नाही। आता लसूण थोडासा लाल परतत आला त्यामध्ये जिरं घालायचं। जिरं जर आपण पहिल्यांदा घातलं तर मग ते पटकन असं करपल्या जातं आणि भाजीची टेस्ट जी असते ना, ती बदलते। आता थोडीशी हळद घेतलेली आहे आपण, 1 चिमटभरच, कारण आपण हळदी मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर उकडून घेतलेला आहे, वाफवून घेतलेला आहे त्यामुळे। आणि घेतलेला कांदा लसूण मसाला आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला घालून घ्यायचा। चवीनुसार घेतलेलं मीठ घालून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर आहे ती पण घालून घ्यायची आणि यामध्ये आपण वाफवून घेतलेला फ्लावर घालून घ्यायचा। पहा, एकदम छान अशी भाजी बनते। पहा,
छान अशी मिक्स करून घ्यायची। फोडणी करत असताना तेल तापल्याच्या नंतर गॅस कमीच करायचा आणि नंतर फोडणी द्यायची, नाहीतर आपण जे मसाले तेलामध्ये टाकतो ना ते सगळे जळतात आणि भाजी व्यवस्थित होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर पाहू शकता आता हा फ्लावर मी अर्धवट असा शिजवून घेतलेला आहे, वाफवून घेतलेला आहे। आता यामध्ये एक्स्ट्राचं पाणी न टाकता मी पूर्ण फ्लावर शिजवून घेणार आहे। तर आता पूर्ण फ्लावर शिजण्यासाठी काय करायचं, एक्स्ट्राचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही, फक्त अंगच्या पाण्यामध्येच फ्लावर आहे ना शिजू द्यायचा, म्हणजे त्याची चव आहे ना एकदम भारी लागते। तर काय करायचं, ताट असतं ना ते घ्यायचं आणि त्यावरती असं थोडंसं ग्लासामधलं पाणी ना ओतून घ्यायचं। एक अंदाजे अर्धा ग्लास इतकं पाणी मी ओतलेलं आहे। गॅस एकदम मीडियम ठेवायचा, कमी गॅसवरच ही भाजी एक 10 मिनटं मस्त अशी वाफवून द्यायची। मध्ये आधे 1-2 वेळा हलवत राहायची, म्हणजे भाजीला ना एकदम मस्त असं पाणी सुटतं पहा आमचं, आणि त्या पाण्यामध्येच फ्लावर आपला पूर्ण शिजला जातो। पाहू शकता 2 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढून पाहू। आपल्याला ह्या ताटामधलं पाणी अजिबात ह्या कढईमध्ये ओतायचं नाही। आणि पहा आपल्याला ह्या फ्लावरला मस्त असं आमचं पाणी पण सुटलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये आणि पाण्यामध्येच हा फ्लावर मस्त असा राहिलेला मऊ शिजून घ्यायचा आणि परत आपल्याला मिक्स झाल्याच्या नंतर झाकण ठेवायचं आणि राहिलेला फ्लावर तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही शिजवून घेऊ शकता। पाहू शकता इथे 6-7 मिनिटं झालेली आहेत। मध्ये मध्ये मी भाजी 2-2 मिनिटानंतर चेक केलेली आहे आणि पहा आपला फ्लावरला येणे मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि अंगच्याच पाण्यामध्ये हा फ्लावर शिजलेला आहे। एक्स्ट्राचं पाणी मी अजिबात वापरलेलं नाही आणि एकदम मस्त असा सुगंध येत आहे पहा। आणि जो आपण लसूण वापरलेला आहे ना भरपूर असा, तो लसूण प्रत्येक घास खाताना दाताखाली आला की एकदम असं मस्त खमंग असा लागतो, त्यामुळे लसूण ह्या भाजीला थोडासा जास्तच वापरायचा। आता आपण गॅस बंद करून घेऊ। तुम्ही जर ही भाजी मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या वेळेला घाई गडबडीत जर बनवली तर अगदी 10 मिनिटात अशी तयार होते पहा। आणि अशी जर भाजी बनवली तर मुलांना खूप आवडेल, मुलं आवडीने खातील। अजिबात ह्या भाजीचा उग्र वगैरे वास येत नाही, एकदम भाजी मस्त अशी लागते। तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी फ्लावरची सुकी भाजी करून पहा। फक्त लसणाच्या फोडणीमध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे, कुठलंच वाटण न वापरता ही फ्लावरची चमचमीत अशी सुकी भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही आवडत असल्यास भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप भारी लागते। आणि तुम्ही पण एकदा नक्की माझ्या पद्धतीने फ्लावरची सुकी अशी भाजी करून पहा, खूप छान होते। तुम्हाला कशी वाटली माझ्या फ्लावरच्या सुक्या भाजीची रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे। तोपर्यंत सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच मस्त खा आणि स्वस्त रहा।